जुळे सोलापूर परिसरातील पाण्याच्या टाकीपासून ते बॉम्बे पार्कपर्यंतच्या नव्या रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत या रस्त्याची तपासणी करून तातडीने मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपा माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भात प्रभागातील भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण आणि त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सविस्तर निवेदन सादर केले। शासनाच्या धूळमुक्त योजनेअंतर्गत शहरात आणि हद्दवाढ भागात विविध ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्यात आले आहेत। यामधूनच महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 मधील जुळे सोलापूर परिसरातील डीमार्ट समोरील पाण्याची टाकी ते बॉम्बे पार्क हा रस्ता मंजूर करण्यात आला। या रस्त्याचे काम मक्तेदाराकडून सुरू आहे। या रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता हा रस्ता इस्टिमेट प्रमाणे खोदून घेऊन आणि त्यात खडी मुरुम टाकून लेवल करून डांबरीकरण करायचे आहे। इस्टिमेट नुसारच या रस्त्याचे 3 थर करणे अपेक्षित होते, परंतु तसे न होता डांबरीकरण करत असताना कमी प्रमाणात डांबर वापरण्यात आला आहे। त्यामुळे हा रस्ता आत्ताच उखडत असून पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे उखडणार आहे। हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा होत असून शासनाच्या योजना निधीमधून पैसे लाटण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप केला आहे। या रस्त्याच्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे।